देवाची पूजा वगैरे करून घेतली होती सगळी. आता नैवेद्याचं झालं की सगळं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. ह्यांनी नारळ वाढवला. 8:25च्या आत सगळं उरकायला हवं होतं ना. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज सोमवती अमावस्या आहे ना, आणि सकाळी 8:25पर्यंतच आहे. तर पुरण घातले बघा. सकाळी लवकर उठून नैवेद्य करायला पाहिजे ना. हे बघा, पुरण घातले, कणिक भिजवून घेतली. आमच्या खंडोबाची यात्रा असते खरं तर, पण सकाळ 8:30पर्यंतच आहे म्हणून मग जरा लवकरच नैवेद्य करायला घेतला आहे. डाळ शिजली का बघते. हे बघा, डाळ शिजली आहे. आता हे येळवणी काढून घेते. आम्ही कट नाही म्हणत, आम्ही येळवणी म्हणतो. कुरवडी पापड तळून घेतली, जरा पटपटच आवरायचे. तर आता हे कट काढून घेतला आणि गूळ घालून पुरण परतून घेते. नैवेद्यापुरतं तरी सगळं पटापट आधी आवरून घ्यावं लागेल. बाकीचं मग नंतर केलं तरी चालतं. इकडे गुळवणी ठेवले. आमच्याकडे गुळवणी करतातच. नंतर मग त्यात दूध घालून घेतो आम्ही. हे बघा, पुरण परतून घेतलं. आता हे लगेच गाळून घेते चाळणीने. इथं मी आमटीसाठी बघा थोडीशी डाळ काढून घेतलेली, थोडं वाटण, लसूण, खोबरं, कोथिंबीर सगळं काढून घेतले. हा कट काढलेला आहे. आम्ही याला येळवणी म्हणतो. आमटीशिवाय पुरणपोळीला काही मजा नसते. ती डाळ काढून घेतलेली, ती वाटून घेतली मिक्सरमधून. तेल घातलं. ह्यात मी 2 लवंगा, 2 काळी मिरी, थोडीशी दालचिनीचा तुकडा घालते स्वादासाठी. त्याने स्वाद चांगला येतो आमटीला पण. जिरं मोहरी घातलं. माझ्याकडनं ना हे जिरं मोहरी जरा गडबडीत मिक्स झालं, तर हरकत नाही, ते नंतर मला वेगळं करावं लागेल. लसूण घातला चेचलेला. कढीपत्ता घातला थोडा. कोथिंबीर घातली आणि हे वाटण घातलं आणि हे गोळा करून ठेवलेला होता कांदा लसूणचा तो, आणि आपलं नेहमीचं वाटण, खोबरं कोथिंबीर वाटलेली. परतून घेतलं चांगलं. आमटीला फोडणी घालून घेते. मसाला घातला घरातला माझा. चांगलं मिक्स करून घेतलं. आता हा कट काढलेला आहे तो त्यात घालून घेते. आम्ही येळवणी म्हणतो. आणि डाळ कुकरमध्ये वगैरे घातली तर त्या म्हणजे ते पाणी निघत नाही ना, मग त्या आमटीला चव नाही लागत. म्हणून आम्ही पातेल्यात पुरण शिजायला घालतो. ही डाळ वाटली होती ती पण घालून घेतली, त्यामुळे जरा दाट होतं. पण तशी ही आमटी जरा पातळच करतो आम्ही. हे बघा, थोडंसं अजून पाणी घातलं. चांगली उकळून मग ती बरोबर होईल. आता जास्त पाणी घातलं आहे पण ती उकळायला लागते ना, मग ती व्यवस्थित होईल. मीठ घालून चांगली उकळू देते. हे बघा, आमटी उकळली. इकडं नैवेद्यापुरते छोट्या 5-6 पोळ्या करून घेते. हे बघा, असा नैवेद्य भरला सगळा. त्याच्यावरच भात, आमटी, कुरडई, पापड, गुळवणी, दूध, तूप सगळं आम्ही घालतो. तर नैवेद्य दाखवते. हे बघा, इकडे सगळी पूजा वगैरे करून घेतली होती आधीच. नैवेद्य दाखवला. नारळ वाढवून घेतला. जवळजवळ आवरलं आहे माझं. बाकीचा सगळा स्वयंपाक आता नंतर करीन. हे बघा, देवाचं सगळं झालं. नैवेद्याचं वगैरे सगळं करून झालं. आता राहिलेल्या ह्या पुरणपोळ्या करायला घेते. सकाळचं जरा गडबड असली की जरा घाईच होते, पण नैवेद्याचं झालं सगळं वेळेत. आता हे बाकीचं काय आपण नंतर केव्हा करू शकतो. तवा ठेवला, एकीकडे जरा गॅस बारीक करते.
करून घेते सगळ्या पोळ्या. करून घेतल्या सगळ्या पुरणपोळ्या. बाकीचं तर सगळं आधीच झालेलं होतं ना. हे बघा सगळ्या पुरणपोळ्या झाल्या. ही आमटी आधीच केलेली होती. ही आता जरा अजून थोडीशी उकळू देईन. हे गुळवणी झालं. कुरड्या पापड तळून झालेलेच होते. भात झालेला. सगळा स्वयंपाक झाला. तुम्हाला कसा वाटला आजचा माझा घाई गडबडीचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.